तयारी करायला तर रासच कटाळा आलता, तरी बी मी तयारी केली. बाहेर गेल्या बघता होतं कावल्याने प्रसाद टकलेला आमच्या गाडीवर. हाय गाईज, मी हो कल्याणी आणि माझे मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आम्ही आजलतो भिवंडी बायपास जवळ डिझनी वर्ल्डला. बघून दे बरं, आवरी लोका फिरायला जाताना तरी का बरं आहे आवरा. अचानक प्लॅन ठरवला, आम्ही निघलो. यो बघा रथ आणले. फायनली तिकीट करला आणि आम्ही शेवटी आतमध्ये जेलोच. जास्त नाही, फक्त 60 रुपये तिकीट आहे. बाकी आतला खर्च तो आपल्याला बघायला लागते बाई. तो काही 60 रुपयांना भेटणार सगळा. काही बी बोल बाई, सेल्फी पॉईंट जाम भारी भारी बनवलेले आहे इथं न. जामच मज्जा आली आम्हाला न. तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा 15 तारखेपर्यंत फेब्रुवारीचे. त्या जाऊन दे, दारुडे माणसांसाठी खास करून सेल्फी पॉईंट बनवले आहे. पिणाऱ्या माणसांची तर मज्जाच बाई. आणि मला आहे भेटला मिक्की, मग मी त्याच्याला 2-3 फोटो करलं न. बघा कोणची बारीक पोरं समलाचे असतील ताया माणसं भिडवलं कामाला इकडं होतं जलपरीचा शो आणि जामच मज्जा आली बघायला. ही बघा गौरी भारी आहे. तुम्हाला जर याचा मोठा ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला परले जाऊ नक्की बघा न. लाईक शेअर करायला विसरू नका. नंतर आम्ही लागलो इकडं जत्रा फिरायला. बघून दे बरं कशी जत्रा. या ना ओलो खावा पिवायचा रूम दे तिकडं. आधी बरं पालण्या बसू झाला, नाही तर खाऊन पालण्या बसायला गेलो तो निघाचा बाहेर उलटा न सुलटा. ही बघ कशी लांबशा बघते बाई, यांनी कवाला जुगाड लावले बाई इकडं. हे पाळल्यानंतर जामच मज्जा आली. म्हणजे फोंदी पकडायला एकदम कम्फर्टेबल होतो, काही भीती नव्हती वाटत. इकडं पाळल्यानंतर बसून बोलता मला लगेच सुरुवात केली ना लगेच खावा पिवाची. घेतलेली तर बुड्डीचं वाल खावाला. तुम्ही यांना बोलता ते कमेंट करून नक्की सांगा मग त्याच्यानंतर जेलो आम्ही राईस ना लॉलीपॉप खावाला. जाल तर आम्ही राईसच खाता, गावात बी राईस. मना असं काय बावलं दिसलं ना मी एकतरी घेतावच. पाळणी तर जाम भारी भारी होती बी. आम्ही 2च पाळण्यान बसलो, एक होरीन न एक ते पाळण्यान बस. ये पोऱ्याला बघ असं टांगोली इकडं या पोरी बघ उऱ्या मरता बाई. जम्पिंग मध्ये बसायचं होतं आमचं दिवस जेलं. त्याच्यानंतर जेलतो आम्ही होरीन बसाला न. रासच मज्जा केली. होरीन बसलेलं तर सही पोटात नुसतं गोल येतो तर बाई गोल, सांगून फायदा पान दिसला ना मला योगा आणि आठवते म्हणजे आठवते. विकत जेवायच्या आधी एकदा टेस्ट करून बघून दे. भैयाचं लक्ष नव्हतं, पटकन घुसला ना खाल्ला. त्याच्यानंतर घेतलेला मी आईस्क्रीम खावाला. फ्रेंच फ्राईज ना काही पटला नाही. वहिनीला बोललो बरं मॅगडीला आरूला बरं बर्गरनी ना. आजचा ब्लॉग मी आयच एंड करता. चला बाय, भेटू पुढच्या आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.